एक उन्हाळ्याची साडी 10-15 वर्षापासून मी हिला जपून ठेवली. एकदम पातळ आहे, छान आहे, मऊ आहे सूत. तेव्हा अशी नवीनच फॅशन निघाली होती, साडी विथ ब्लाऊज. छान आहे ना. चला, चहा ठेवलेला आहे आणि गप्पा मारूया आता 5 मिनिटं. अहो, आता सगळा जमाना आलाय छोट्या शॉर्ट्स. म्हणजे व्हिडिओसुद्धा मी आपला 18, 19, 20 मिनिटाचे करत होते, ते आता मला 4, 5, 5-7 मिनिटाचे करायला पाहिजेत. जमाना सगळ्यांना पटपट पाहिजे, सगळं पटपट पाहिजे. ज्ञानही पटकन पाहिजे, सगळंही पाट पाहिजे. थांबायला वेळ नाही कोणाला जास्त. थांबलं की कंटाळा आला. सारखं काहीतरी चालू पाहिजे. सगळं परिस्थितीच बदललेली आहे हो सगळ्यांची. मानसिक स्थिती बदललेली आहे, परिस्थिती नाही, मानसिक स्थिती बदलली. परवाच्या आम्ही जेव्हा ट्रिपला गेलो होतो, ठापठूप ट्रिपला गेलो होतो, तेव्हा मला एक अनुभव आला बरं का. आता हल्ली प्रत्येक देवळाला प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी असते, खूप गर्दी असते. रांगेत उभं राहावं लागतं 4 तास 5 तास, काय वाटेल तसं. कधीही आम्ही कुठल्याही देवाला गेलो की विचारायचो आम्ही, किती तास लागतात दर्शनाला, किती तास लागतात दर्शनाला. लोक म्हणायचे फार काय नाही, 2-2.5 तासात होतंय, अर्ध्या तासात होतंय, 1 तासात होतंय. म्हणजे दर्शन 1 तासात होतंय याचा अर्थ लाईन तेवढी आहे पुढे की 1 तासामध्ये आपण पुढे जातो. काही वाटायचं नाही हो. सगळ्या ठिकाणी असंच होतं. आणि प्रत्येकाची मानसिक स्थिती. आता ते काही देवांना तर 10-10, 12-12 तास उभं राहावं लागतं म्हणे. काय खरंच अवघड आहे. पण लोक चालत राहतात. आता आपण जर असं सारखं चालत राहिलो, ती रांग मूव्ह होत राहिली, पुढं जात राहिली तर काही वाटत नाही. पण काही वेळेला काय व्हायचं माहिती का, काही देवांच्या ठिकाणी आरती असेल किंवा काही असेल, VIP कोणी आले की मग ते दर्शन बंद व्हायचं, थांबून राहायची अर्धा 1-1 तास. असंच आमचं एका ठिकाणी झालं बरं का. द्वारकेला आमचं तसं झालं. आम्ही तिथं गेलो आणि दर्शन बंद झालं. म्हणजे तिथं ते कृष्णाची मंदिरं अशीच असतात, सारखा पडदा टाकतात. तर ते मंदिर 1 तास बंद झालं. आणि आमच्या पुढे जेमतेम 20-25 लोकच होती. मग आम्हाला एवढं कशाला बंद केलंय, काय बंद केलंय, होऊन गेलं असतं ना दर्शन, पुढं निघून गेलो असतं. थांबा 1 मिनिट, दूध ठेवले. उगाचच ह्या पायावरून त्या पायावर व्हायचं, इकडं बघायचं तिकडं बघायचं, काय बाई किती वेळ झाला बघायचा, किती वेळ भागायचा. शेवटी तिथंच एक अशी आजी उभी होती. आजी म्हणजे खेडूत होती. आजी अशी अशिक्षित होती. ती आम्हाला म्हणली काय त्रास करून घ्यायला लागलाय. म्हणली इथं देवाला 5-5, 6-6 तास उभं राहिल्याशिवाय दर्शन मिळत नाही. आज म्हणले कसं कुणास ठाऊक, आज गर्दीच नाही आहे. आणि तुम्हाला गर्दी नाही आहे, एवढी 20-25 माणसंच फक्त पुढे आहेत, तर तुम्हाला उभं राहायला होईना. इथं लोक 5-5, 6-6 तास उन्हात उभं राहतात. ती आम्हाला म्हणली. आणि खरंच आम्हाला असं वाटलं की आपलं असंच आहे हो. आपल्याला थांबलो की आपल्याला असं वाटतं किती वेळ थांबायचं. पण तेच आपण चालत राहिलो की काय वाटत नाही. अगदी ट्रॅफिकचं सुद्धा आहे. ट्रॅफिक थांबलं की आपलं डोकं फिरतो. तेच डायव्हर्जन असलं, किती लांबून असलं तरी माणसाला काही वाटत नाही. माणसाला असं वाटतं की चला आपण पुढे चाललोय. पण एका ठिकाणी ट्रॅफिक स्टक झालं की आपलं डोकं फिरतं. किती वेळ असं वाटायला लागतं आपल्याला. माणसाचा स्वभावच आहे तसा. तसंच एका ठिकाणी एक गोष्ट ऐकली. बरं का, मी ऐकली म्हणजे असंच असतातच ना मोटिवेशनल. तर तिथं अमेरिकेत एका ठिकाणी विमानतळावरती लोक अशी, म्हणजे विमानातनं तुम्ही बाहेर पडल्यावर सगळं क्लिअर झालं की तुम्हाला बॅगेजसाठी थांबावं लागतं ना. तर एक 7-8 मिनटं थांबावं लागायचं ना माणसाला, बॅगा यायला, पट्ट्यावर बॅगा यायला. तर लगेच माणसाला गडबड, किती वेळ थांबायचं, एवढा प्रवास करून आलोय, किती वेळ थांबायचं. म्हणून त्यांनी पट्टे वाढवले म्हणे त्या ठिकाणी, पट्ट्यावर येणाऱ्या बॅगा. तरीसुद्धा लोकांची तक्रार होतीच की किती वेळ थांबायचं. त्यांनी अनेक सोयी करून बघितल्या.
किती वेळ थांबायचं, किती वेळ थांबायचं. लोकांची तक्रार काय जाईना. शेवटी एकाच्या लक्षात आलं की विमानातून बाहेर पडल्यानंतर ते पट्ट्यावरती ज्या बॅगा येतात, तो पट्टा येतो तो लगेचच होता तिथं. त्यामुळे विमानातनं बाहेर पडल्या पडल्या पट्टा असायच्या, लोक तिथं पट्ट्याच्या तिथं थांबून राहायचे, बॅगा तिथं पट्ट्यावरती यायला वेळ लागायचा. विमान उतरून त्या बॅगा तिथं येऊन मग त्या पट्टा चालू होऊन वेळ लागायचा. तेवढा लोकांना धीर नसायचा, लगेच अस्वस्थ व्हायचे. मग त्यांनी काय केलं, एकाच्या डोक्यात आलं, त्यांनी काय केलं, विमानातनं उतरल्यावरती असं जरा गोल 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 फिरून मग तो पट्ट्यावर आले लोक. म्हणजे त्यांचा चालण्यामध्ये वेळ गेला, इकडं तिकडं बघण्यात, हे घेऊन ते घेऊन तिकडं तिकडं बघण्यात असा सगळा वेळ गेला. आणि जोपर्यंत ते पट्ट्यावर आले तोपर्यंत तो पट्टा चालू झाला होता. म्हणजे त्यांनी चालण्याचा जो रस्ता होता तो वाढवला. म्हणजे जवळच होता पट्टा, विमानातनं उतरल्या उतरल्या लोकांना ते किती वेळ थांबलं असं वाटायचं. त्यांनी काय केला, चालण्याचा वेळ जो आहे तो वाढवला. म्हणजे नागमोडी इकडून जा तिकडून जा, ह्या पट्ट्यावरून जा त्याच्यावरून जा, ह्याच जिन्यावरून एखालीवर असं करून शेवटी ते बॅगेच्या तिथं आले की बॅगा सुरू झालेल्या असायच्या, लोकांना बॅगा मिळायच्या, लोक निघून जायचे, वेळ तेवढाच लागायचा. मग ह्याच्यात असा निष्कर्ष झाला की लोकांना सतत हालचाल पाहिजे. लोक थांबली की कंटाळतात. कुठली पण ती तिकिटाची लाईन असू दे, किती पण लांब असू दे, लोक बघतात पुढं चालू आहे की नाही. सुरू असलं समजा एखादं रेल्वे, आली काय रेल्वेला वगैरे ऑनलाईन असतं सोडा, पण पिक्चरची तिकीट म्हणा, ह्याचं तिकीट म्हणा, त्याचं तिकीट म्हणा, कुठलं पण असू दे तिकीट, लाईन कुठलीही असू दे, ती चालू असली, कितीही मोठी असली तरी चालते, पण ती अशी चालत राहायला पाहिजे, म्हणजे पुढं पुढं जात राहायला पाहिजे. पण तेच जर का 3-4 रांगा केल्या आणि थांबलं काम की लोक वैतागतात. म्हणजे थोडक्यात सतत 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 क्रिया करत राहणं हा मानवाचा स्वभाव आहे. जो थांबला तो संपला, त्याचं डोकं फिरलं. त्यामुळे सतत 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 काम करत राहिलं पाहिजे, हिंडलं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे, असा त्याचा तो अर्थ निघाला. तर मला हे त्या देवळाच्या वेळेला आमच्या लक्षात आलं. आम्हाला अयोध्येलाही तसंच झालं, काहीच लाईन आम्हाला लागली नाही, पण आम्ही असं गोल 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 फिरत होतो. अर्धा तास फिरत होतो आम्ही. त्यांचं ते तसंच आहे, गोल गोल फिरतच जायचं कंपल्सरी. अर्धा तास आम्ही घड्याळ लावून फिरत होतो आणि देवासमोर गेलो तर तेव्हा 25-30 माणसं जेमते. पण ते आम्ही सतत असं फिरत फिरत पुढं 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 जात होतो, त्यामुळे आम्हाला त्याचं काही वाटलं नाही. तेच जर का आम्ही तेवढा लाईनमध्ये उभं राहिलो असतो, उभाच राहिलो असतो, तर मग आम्हाला त्याचा त्रास झाला असता. हे आमच्या लक्षात आलं. एकूण यातून मानवी स्वभाव काय, आपल्याला थांबलेला आवडत नाही. आपण सतत हिंडलं पाहिजे, चाललं पाहिजे, क्रिया करत राहिलं पाहिजे, असा त्याचा अर्थ झाला. हा मनुष्य स्वभाव आहे, काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजे. जो थांबला तो कंटाळला आणि मग संपला.